एक परळी नगर परिषदनं काढलेले 2 टेंडर आहेत. एक आहे परळी शहरात येणाऱ्यासाठी स्वागत कमानी 4 आणि त्रिसूळ 4 कमानी या त्रिसूळाची किंमत 16 करोड रुपये टेंडर. दुसरं टेंडर आहे आपला मेरुगिरी पर्वत, त्याची दुरुस्ती करण्याचं 40 करोड. मी घेऊन बघून आलो की दुरुस्ती देत नाही मला, म्हणून मी हे केलं. हे 2 टेंडर सध्या परळी नगर परिषद लाईव्ह चालू आहेत आणि या 2 टेंडरमध्ये कुणीही पार्टिसिपेट करू शकत नाही बाहेरची. म्हणून मी काल 13 तारखेला कोर्टात याचिका दाखल करून ते टेंडर फक्त दीक्षित नावाचा ते चपराशी आहे, त्याची नेमणूक चपराशी म्हणून केलेली आहे, पण तो टेंडर क्लर्क आहे, फक्त ते एकटाच भरू शकतो. महाराष्ट्रामध्ये फक्त एका टेंडर भरता येते दीक्षित टेंडर चपराशाला. बाकी कुठल्या जगातल्या कुठल्या जरी कंपन्या असल्या म्हणजे अंबानी अडाणी सुद्धा भरू शकत नाही देशात भरले तरी. तर आम्ही त्यासाठी कोर्टात गेलो आणि कोर्टात जाऊन आम्ही सांगितले की आम्हाला हे टेंडर लोड होतंय, म्हणजे डाउनलोड होतंय आणि ते सबमिट होत नाही, असा प्रॉब्लेम नगरपालिकेने करून ठेवलाय. आणि आश्चर्याची बाब की 16 कोटी रुपयाच्या 4 कमानी त्रिसूळ कोणत्या अशा कमानी झाल्या त्या होत्या त्यास आपण बघू. आणि 40 करोडचं त्या पर्वताचं काम आहे, दुरुस्तीचं, देखभाल दुरुस्तीचं. हे सर्व कामं आहेत ते तीर्थका क्षेत्रातले. माझं 286 कोटी रुपये आहेत ते तीर्थका क्षेत्रात. त्या 286 कोटीमध्ये 60 करोडच्या तर अशी परिस्थिती आहे. बाकीची कशी कशी काय काय झाली आता काय आम्ही बघितलं नाही. पण हे 2 टेंडर आम्ही सबमिशन करून घेऊन भरायचा प्रयत्न केला, पण ते काही सबमिशन होत नाही. त्यासाठी आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन केली, त्याची तारीख सुनावणी 18 तारखेला आहे. परळीमध्ये होत असलेल्या बोगस कामाच्या संदर्भात आता मागं पाऊस आला, पावसामध्ये परळीची परिस्थिती कशी झाली, एवढे पैसे खर्च झाले परळीमध्ये. मागच्या 7.5 वर्षामध्ये 900 कोटी रुपयाचा फंड परळीमध्ये आला. तीर्थका क्षेत्र असेल, सुवर्ण महोत्सव असेल, दलित वस्ती घरकुल, टॉयलेट बाथरूम, सर्व कामांचे अंडरग्राऊंड ड्रेनेज. नाल्याचे प्रकार 2 आहेत परळीमध्ये, एक अंडरग्राऊंड नाले आणि एक वरून नाले. आणि रस्त्याचे प्रकार तर किती तर परळीमध्ये नालीवरून रोड खाली. महाराष्ट्रामध्ये कुठे अशी इंजिनिअरिंग नाही एवढी परफेक्ट. नाल्यावरून रोड खाली पाणी असतं. हे असे झाले की माझा एक अंदाज आहे की परळीच्या नगरपालिकेमध्ये मागच्या 7.5 वर्षात 900 कोटी रुपयापैकी 450 कोटी रुपये बोगस कामाने बिल उचलून घेतले. त्यासाठी मी लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करतो. आणि ह्या नगरपालिकेच्या बनमाळीत कुठल्याही प्रत्येक टेंडरमध्ये कुणीही टेंडर करू शकत नाही. कंडिशन अटी जाती आणि त्याच्यात जर कुणी बसत असलं तर त्याचं टेंडर सबमिशन न होऊ देणं, त्याची सर्वस्वी जिम्मेदारी दीक्षित साहेबांवर आहे नगरपालिकेची. ज्याची सेवक म्हणून भरती झालेली. आज रनिंग 2 कामं चालू आहेत. एकाची तारीख 13 तारीख होती शेवटची, ते सबमिट आम्ही टेंडर. दुसरी तारीख 18 तारीख 40 कोटीच्या टेंडरची. तर तुम्ही कुणीही टेंडर घेऊन भरून दाखवा, कुठली अदानी जरी कंपनी आणली तरी ती सबमिशन होत नाही. मी 5 ठिकाणाहून सबमिशन करायचा प्रयत्न केलो. 5 ठिकाणं, नागपूर, मुंबई, परळी, औरंगाबाद, 5 ठिकाणून मी टेंडर भरतोय, पण सबमिशन होत नाही. मी स्वतः 5 ठिकाणून टेंडर भरलो. उद्याची 18 एकाची 40 कोटीच्या टेंडरची तारीख उद्या 18 आहे शेवट, आणि 16 कोटीच्या टेंडर तारीख संपली. वेबसाईट बंद. त्यासाठी वेबसाईट बंद. टेंडर कुठलेही सबमिशन होऊ शकत नाही महाराष्ट्रात. फक्त दीक्षित नावाचा माणूसच तिथं जाऊन सबमिशन करून घेऊ शकतो. यासाठी ह्या परळीतला आता तरी इलेक्शनच्या काळात भ्रष्टाचार करून जनतेला सगळं मिळावं, चांगले काम व्हावं, कमीत कमी 3 महिने तरी. वेबसाईट त्यांनाच ओपन करून ठेवली. तुमच्या पेपरची वेबसाईट तुम्हीच ओपन करून ठेवणार. तुम्ही जर केलं तर आम्हाला दिली तर भरणार, तुम्ही ते बंद करून तर भरू शकणार नाही. पहिलं कारण हे आहे की सध्या रनिंगचे 2 टेंडर त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही.
आणि मागच्या ह्याच्यात मी जनित याचिका दाखल करणार आहे. आणि दुसरं, परळीमध्ये इलेक्शन लढण्याचा विषय जे आहे माझा, ते आता लोक म्हणतात तुम्ही असं का काढत आहे. 100% मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला सगळ्यांच्या मी उमेदवारी मागितलेली आणि फॉर्म पण भरलेला आहे. त्याची पण गव्हर्नमेंट सोबत दिली ती माणसाला सोबत खालच्या खालच्या बाजूला पक्षाकडे लिगली डीडी भरून मी मागणी केली. मागच्या 3 महिन्यामध्ये माझ्या झालेल्या भेटी, झालेल्या चर्चा, घडामोडी या संदर्भात मला खात्री की पवार साहेब परळीची उमेदवारी मलाच देतील. कधी देतील, केव्हा देतील त्यांच्या मनात कोणाला सांगता येणार नाही. पण लवकरच माझा प्रवेश होऊन मी परळी मतदारसंघाचा दौरा सुरू करतो. परळी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये मी भेट इलेक्शनच्या अगोदर, जसं मी तुम्हाला पत्र घेऊन सांगितलं होतं, मी सर्वांच्या भेटी घेणार. मी सर्वांच्या भेटी घेतल्या. आता मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावात दौरा सुरू करतो. प्रवेशाची तारीख काही ठरली? प्रवेशाची तारीख 25 तारखेच्या आत व्हायला पाहिजे असं या महिन्यामध्ये, सप्टेंबर 25. सप्टेंबर महिन्यामध्ये प्रवेशाची तारीख. मुंबईमध्ये प्रवेश करणार आहेत की? प्रवेशाच्या 2 चर्चा चालू आहेत. आणखी बरेच काही पुढेचे लोक आहेत, नेते, त्यांनी विधानसभेची मागणी केली. जर सोबत प्रवेश झाले तर 2 होते, बरेच होईल आणि वेगळे जातील मग मुंबईत. 40 कोटीचं हे टेंडर आहे. बाकीचे सगळे झाले त्यांचं, एवढंच राहिले आमच्या, एवढंच लागलं. 286 मध्ये एवढंच हाती लागले आमचे. ते 2 बाकी गेले. अरे सगळे एस्टिमेट टेंडर झाले, पूर्ण झाले. ते टेंडर जे आहेत ते तिरचिका क्षेत्रातले 286 कोटी पैकीच आहेत. शेवटचा टप्पा सगळे झाले, सर्व टेंडर झाले, सगळे ऑर्डर झाल्या, सर्व मिळाले. गेले पण झालेले तुम्हाला तेव्हा दिलेलं. बीड जिल्ह्यामध्ये बोगस पीक विम्याचं रॅकेट आहे, तुम्हाला माहित असेल. कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यामध्येच पीक विम्याचं बोगस रॅकेट आहे. माग 16 लोकांवर गुन्हे दाखल झाले बीड जिल्ह्यामध्ये. बोगस 7/12/8चा उतारा काढायचा, जमिनीवर बोगसच्या जमीन दाखवायच्या आणि ठराविक लोक आहेत. पीक विमा कोणाला मिळते? ठराविक लोकांना. त्या 16 लोकांवर केस झाली, गुन्हा दाखल झाला. त्या 16 पैकी 16 अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुणाला अटक झाली. 16 ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते 16 त्यांचे कार्यकर्ते. त्यामुळे कोणावरही कुणालाही अटक नाही. परळीसह बीड जिल्ह्यात कायदा व्यवस्थेची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, मला माहिती. परळीच्या पोलिसांना आपल्याला स्वतःवर जर हल्ला झाला आणि आपण जर केस करायला गेलो तर ते केस वापस वापस यावं लागतं. आता ते पूर्ण असं सांगतात पोलीस की तुम्ही जर तुमची केस घेतली ह्यांची पण केस आमच्यावर तुमच्यावर आम्ही करावं. क्रॉस नाही, बोगस तुम्ही वापस जा, मग तुमच्या दोघांवर केस होईल आणि दोघांना अटक करू. परळीचं नगरपालिकेचे काम चांगले झाले पाहिजे. कीर्तिका क्षेत्राच्या नावाखाली, वैजनाथ कीर्तिका क्षेत्राच्या नावाखाली सगळा पैसा येतो तो ते मंदिराच्या कामाला आला पाहिजे, लोकांच्या उपयोगी आला पाहिजे, जाणार येणारा विकास झालेला दिसला पाहिजे. परळीमध्ये ठराविक लोकांनाच काम दिलं, कुणालाच मिळून देत नाही. परळीमध्ये एक इलेक्ट्रिकलचं काम होतं पाटील. परळी शहरात पदवी लावायची, त्याची सुद्धा वर्क ऑर्डर आम्हाला कोर्टात जाऊन घ्यायला लागली. हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही यांना का डिस्कवर करता, कशामुळे काम देऊ, कंपनी परफेक्ट बसती, हे बसती, त्याची पण ऑर्डर द्या. हायकोर्टाची ऑर्डर द्या, खाली गाव त्यांची आपलं काय नाही.
ऑर्डर भेटली असेल ना. ऑर्डर भेटली कोर्टातून, हायकोर्टाच्या आदेशानं. आता काही आम्ही कामं केलेत, त्या कामाचं बिल भेटत नाही. पण तुम्ही आता अशी परिस्थिती आहे, काम घ्यायचं मिळणार नाही, कोर्टानं ऑर्डर सांगितलं काम केलं पुन्हा बिल मिळणार. परळीमधल्या नगरपालिकेचे सर्व पैशाची अफरातफरी इकडे झाली. समजा तीर्थकाचे पैसे सुवर्ण जयंतीमध्ये, सुवर्ण जयंतीचे पैसे दलित वस्तीमध्ये, दलित वस्तीचे पैसे नगरपालिका फंडामध्ये. हे कुठल्याही प्रकारचा अधिकार नगरपालिकेच्या शिवला नाही. इकडले इकडे फंड इकडे फिरवायचे. ज्या हेडवर पैसे आले, ज्या कामासाठी पैसे आले त्याच कामावर पैसे द्यायची महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे. तसे शासनाचे जे आहे. फक्त परळी नगरपालिका अशी आहे, कुठलेही पैसे कुठेही जाऊ शकतात, कुणाच्या नावाने येऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात. परळीच्या नगरपालिकेमध्ये शिस्त नावाचे प्रकार राहिलेला नाही. ज्यांना त्यांना द्यायचे त्यांनाच कामं मिळणार, दुसऱ्याला कामं मिळणार नाही. म्हणजे जसं व्यापार परळीतला बंद होत चालला, तसे परळीतले गुन्हेगार सुद्धा परळी सोडून चाललेत. हे तुम्हाला मी अनुभवानं आणि एक्सपिरियन्स सांगतो. हायकोर्टची ऑर्डर दिली, हायकोर्टची दिली तुम्हाला, हायकोर्ट ऑर्डर दिली. मी तुम्हाला काम घेण्यासाठी हायकोर्टमध्ये जायचं, पुन्हा काम घेतलं तर पुन्हा काम करून घेतलं बिल देणार नाही, पुन्हा हायकोर्टसाठी जायचं. आणि एवढं इंटरफेअर म्हणजे कुठलंही डिपार्टमेंट नाही बीड जिल्ह्यात, परळी तालुक्यात तिथं त्यांचा इंटरफेअर. कुठेही कुणाचाही माणूस काम करू शकत नाही. कुठलं MSCB असू द्या, इरिगेशन असू द्या, नगरपालिका, PWD, तुमचे आता DPTC. आता DPTC सगळा खेळच मांडला. घेऊन जाण बिल, पैसे घेऊन जाण, कागद घेऊन जाण, 20 लाख बिल पेपर तुला. DPTCचा खेळ मांडला. 75% जिल्ह्याचा DPTC परळीमध्ये आहे जिल्ह्याचा. एकूण आलेल्या DPTC पेक्षा 75% DPTC परळी मतदारसंघात. काम न करता बिल उचलण्याचं प्रोजेक्ट चालू झालं DPTC. 300 कोटी आहेत तर 225 कुणाला आहेत परळी मतदारसंघात. आणि 25 कोटीमध्ये ते 75 कोटीमध्ये सगळे जिल्हे मतदारसंघ आहेत. त्यामुळे आपल्याला जनहित याचिका दाखल करून मागच्या 7.5 वर्षाचा काय नगरपालिकेने केलं हे जनतेसमोर आणणं फार गरजेचं. मध्ये एजी कंस्ट्रक्शनला काम दिलं. एजी कंस्ट्रक्शन केंद्र शासनाच्या जमिनीत ब्लॅकलिस्टला कंपनी रुपयांना काम देण्यात आलं. मोठे 97 कोटी असेल. परळीमध्ये पत्रकार जर सोडलं तर कोणी मला सुरक्षित दिसत नाही असं वाटतंय. फक्त असं तुम्हाला वाटतंय. पत्रकार जर सोडले तुम्हाला फक्त सध्या न मागता शेवटी आम्हाला मागून सुद्धा नाही. महत्वाचं आहे पीक विम्याचं रॅकेट फार महत्वाचं आहे. आणि परळीच्या नगरपालिकेचा विकास तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने सगळ्यांनी बघितले. जास्त पाऊस पाणी आलं, परळीत पाणी भरलं, कुठे गेले एवढे करोड रुपये खर्च केले, कुठे गेले? विचारणावर पुढे येण्यावर गुन्हे दाखल होते. कुणी रस्त्यावर उतरत नाही. दादा एवढा मोठा रॅकेट आहे सगळे, पण कुणी रस्त्यावर उतरायला एवढे पक्ष. आम्ही आता जनहित याचिका दाखल करणार परळी नगरपालिकेच्या जन आंदोलन उभा करण्याची गरज आहे ना.
मी मागच्या MSCBच्या याच्यामध्ये मी स्वतः बातम्या दिल्या की परळीमध्ये उद्योग नसताना परळीचे पॉवर स्टेशन 1 ते 5 मधले विक्री करून 300 ते 400 कोटी सरकारला मिळाले, पण 9 नंबरचा प्रोजेक्ट 660चा प्रोजेक्ट परळीमध्ये कुठं आणला? कोराडी आणि चंद्रपूरला जागाच नाही त्या पॉवर स्टेशन टाकायला. राख टाकण्यासाठी उचलण्यासाठी पैसे लागतात. आपल्या परळीमधून राख निघते आणि जर सर्व स्थितीच निर्मित झाली आणि जर लाईन एखादी कट झाली तर सगळा मराठा अंधारच आहे. हे मी हे केलं पण ते काय आणि आपल्या मराठा कशामध्ये 9 नंबर घेतलं होतं, पण त्याला काही बजेट दिलं नाही. आत्ता 660चं बजेट पूर्ण टेंडर पावसाने येते आत्ता आचारसंहिता लागण्याच्या अगोदर. काल परवा म्हणले ना, पण फळीत येत नाही, म्हणले ना आणणार आहे म्हणून. म्हणजे बजेट आता कधी आणणार तुम्हाला? उद्या आचारसंहिता लागल्यास आचारसंहिता 10 तारीख पण लागेल, त्याच्या अगोदर लागला असं वाटतं. मग आता कधी आणणार? गणपती उठला की लागला असं वाटतं. मग कधी आणणार? फक्त DPTC कंप्लीट झाली आचारसंहिता लागायच्या अगोदर, बाकी कुठलंही आता पुढचं येणार होणार नाही. त्यासाठी परळीमध्ये मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. माझी उमेदवारीची मागणी आदरणीय पवार साहेबांना केली. आज मी त्यांच्यासोबत माझ्या चर्चा चालू आहे, भेटीगाठी चालू आहे. लवकरात लवकर निर्णय होईल आणि परळीमध्ये निवडणूक लढण्याचं कारण एवढंच आहे, हे सर्व कामं सुरळीत झाले पाहिजे, हे सगळे अपारतपर बंद झाली पाहिजे थोडक्यात परळी आणि सर्वसामान्यांना काम मिळालं पाहिजे, कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं पाहिजे, मजुरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, उद्योगधंदे आले पाहिजे. काही उद्योगधंदे नाही, सहकारी कारखाना बंद आहे, इथल्या लोकांचे पगारी नाही. उद्या त्याला तुमची सत्ता आली तर तुम्ही कार्यकर्त्यांमधला कामं केल्याशिवाय पैसे घ्यायचे नाही आणि त्यांच्याकडून फुकट भेटायला काम न करता पैसे भेटतात त्यांच्याकडून. आम्ही काम करून पैसे घ्या म्हणून त्यांचं सोपं ना मग लोकांना काम न करता पैसे 20-20 लाख रुपये घेऊन चालले म्हणजे काय. आम्ही मतदारसंघात परळीमध्ये उभा टाकलो म्हणजे गंगा जमुना सरस्वती आणणार नाही. जे काय आहे परळीत आलेलं येणारं हे सुरळीत चाललं पाहिजे. सर्वांच्या विचारानं सर्वांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सर्व लोक परळीमध्ये काय म्हणते उपजीविका सगळ्याची मागली पाहिजे ना. जनजीवन जर सुरळीत चाललं तर ठीक आहे, नाहीतर काय तुम्ही एकच माणूस 10च लोक जर एका डिपार्टमेंटमध्ये मोठे होत गेले, बाकीच्या 9 लोकांनी काय करायचं? आणि सगळ्या नंबर 2च्या धंद्यावर ताबेत राख असेल, वाळू असेल, सगळे कुणाचंही दुसऱ्याचं नाही. जिकडं तिकडं माणसं नेमलेले, तांदूळ गव्हासाठी वेगळे, रीतीसाठी वेगळे, राखासाठी वेगळे, डीपी शोधण्यासाठी वेगळे, नगरपालिकेसाठी वेगळे. प्रत्येक ठिकाणी जसे शासकीय नेमणुकीचा संजय गांधी फॉर्म भरून घेणे, तसं यांच्या पैसे खाण्यासाठी सगळ्या यंत्रणा तिथे लावून टाकल्यात. सच्चे 5-6 माणसं सगळीकडे. कोर्टाची लढाई तर चालत राहील, पण जन आंदोलन उभा टाकलं पाहिजे. आमचं परळीच्या जनतेला आवाहन करतो आम्ही, रस्त्यावर या, उतरा, घाबरू नका. लोक कशी येतील? तुम्ही आधी पुढे झालं पाहिजे ना. लोक कशी येतील? आम्ही येणार. हा मग हो. लोक 7.5 वर्षात तुम्ही गलीचे विषय काढला नाही, आता काढायला 100%. 7.5 वर्षात तुम्ही अगोदर जे केलं असं एवढं झालं नसतं नाही झालं ना, काढलं ना, प्रत्येकाने काढत राहिलं. हो. आता हे काढले झाले डोक्याच्या वर गेलं म्हणून आम्ही निर्णय घेतला की तुम्ही इलेक्शन लढूनच आपले सुरू करावं लागेल. राजेचं मन मग निवडणूकच्या तोंडावरच का? निवडणूक लढवायचीच ना. अगोदर हे तुम्ही केलं लागायचा उपयोग काय? असता ना त्या गोष्टी. आम्ही तर काय प्रसिद्ध तुमच्यासमोर आणून ठेवली. आज त्या टेंडर मध्ये घडलं ना आमच्यासोबत. आमच्या सोबत तुमच्या समोर आजच्या टेंडर मध्ये घडलं. रस्त्यावरची काय लढाई? आम्ही रस्त्यावर उतरून नगर परिषदेचं आंदोलन करतो. तुम्ही सांगा, आम्ही लगेच पूजा करतो. काय काय सरकार लागेल ना, सहकार्य लागेल ना. आम्ही तर आहे सगळ्या सहकार्य लागेल. कधी बी आम्ही तुमच्या सोबत येतात. तुम्ही फक्त तारीख सांगा. तुम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय परळीच्या जनतेला न्याय मिळणार नाही. त्यासाठी आम्ही योग्य वेळी रस्त्यावर उतरू. आचरण झाल्यावर पुन्हा काय आंदोलन करू? आचरणानंतर उतरावं लागेल.
थांबावं लागेल तरी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करू. हा योग्य वेळ. आता वेळ निघून बी गेली तरी अजून योग्य वेळ यायचीच राहिली अजून. नगरपालिका धरणे आंदोलन करू. तारीख सांगा ना एखादी. तुम्हाला तारीख